पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे अंतर्गत दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ सिंधुदुर्ग नगरी आणि आरती क्रिएशन्स छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत पाणी वापर संस्थेवर आधारित नृत्य नाटिका जल हे विश्व। जल हे विश्व या नृत्य नाटिकेचे आयोजन दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी कणकवली येथे करण्यात आले होते। जल हे विश्व या कार्यक्रमाची संकल्पना कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक माननीय श्री अतुलजी कपोले यांची असून या कार्यक्रमाला त्यांचे बहुमूल्य सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले। तसेच श्री पद्माकर पाटील अधीक्षक अभियंता दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ सिंधुदुर्ग नगरी आणि श्री विनायक जाधव कार्यकारी अभियंता तिल्लारी प्रकल्प यांचेही विशेष सहकार्य या कार्यक्रमाला लाभले। प्रेक्षकांचं, शेतकरी बांधवांचं आणि त्याचबरोबर सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो। आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आणि आर्थिक क्रिएशन्स तर्फे हाच कार्यक्रम आपल्या समोर जो सादर होणार आहेत, खास शेतकरी वर्गांसाठी, शेतकऱ्यांसाठी काय ज्या योजना आहेत यावर आधारित हा कार्यक्रम तर होईलच आपला। पण तत्पूर्वी आज आपल्याला लाभलेले तुम्ही सगळेच आमच्यासाठी मान्यवर आहात, पण आज महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत याचा आम्हाला जास्त आनंद आहे। म्हणून आम्ही 2 महिलांचा या ठिकाणी सत्कार करू इच्छितो। तर स्थापत्य सहाय्यक अभियांत्रिकी दुर्वा कानेकर मॅम आणि त्याचबरोबर सहाय्यक अभियंता अक्षदा सूर्यवंशी मॅम यांना विनंती करतो की आपण कृपया स्टेजवर यायचे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी। तर दुर्वा कानेकर मॅम यांचं स्वागत, आदिती मॅम यांना विनंती करतो की आपण दुर्वा कानेकर मॅमचं स्वागत करावं। समोर बघ, समोर बघ, समोर बघ। धन्यवाद। त्यानंतर अक्षदा सूर्यवंशी यांचं स्वागत दीक्षा पगारे मॅडम करतील। धन्यवाद। मान्यवरांना विनंती आहे की आपण कृपया आसनस्थ व्हायचे आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे। तर बघूया, जल हे विश्व राहतो 1 लाख। हा, आणि मग शेती जमीन हे शेती सगळं बटाईनं देऊन टाकलं मी। बटाईने दिला? बर 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 बर। काय देतो तो माणूस तुम्हाला? तो वर्षाला देतो 12-13 लाख रुपये। वर्षाला 12-13 लाख? हो हो हो। तू का सांगतो? मी पण चांगलं शिकलो, खूप अभ्यास केला। बर। आणि मला तर, तुला तरी 1 लाख, मला 2 लाख रुपयाची नोकरी लागली। बापरे, मग नोकरी करतो का आता? नाही नाही नाही, मी आपली हक्काची जमीन सोडून, शेती सोडून मुंबईला नाही गेलो। मग आपलं कोकण हे पर्यटक ठिकाण असा, बरोबर, बाहेर गावून लोक आपल्याकडे येतात, आपण नाही बाहेर जायचं। बरोबर। तर मी काय केलं, महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या, पाटबंधारे विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्याचा अभ्यास केला। शेतामध्ये पाणी पुरत नव्हतं, तर मला एक योजना मिळाली, पाणी वापर संस्था। ही योजना मी माझ्या शेतामध्ये आणली आणि तुला सांगतो कमीत कमी 35-40 लाख पडतो मला वर्षाला। मग पण मग तुझ्या शेतीला पाणी वगैरे कसं? सगळं मला गव्हर्नमेंट कडून भेटतं ना, योजनाच इतकी भारी आहे। अच्छा अच्छा अच्छा, हीच माहिती तुला देणार आहे आता मी। बर बर बर, तू बघायची? बघायलाच पाहिजे। चला चला। कोकण सोडून जाणाऱ्या व्यक्तींचे, त्यांच्या कुटुंबाचे कसे हाल होत असा, म्हणून तुका सगळ्यांना माझी कळकळीची विनंती असा की कोकण सोडून कुणीही जाऊ नका। तुम्ही जे शिक्षण घेतलेलं असा किंवा घेत असा त्याचा उपयोग इथंच आपल्या कोकण मध्ये करा, कारण आपले कोकण हा संस्कृती जपणार आहे, परंपरा जपणार आहे। तुका सांगायला आनंद असा की सकाळी सकाळी आपल्या अंगणात सडा सारवण रांगोली असा, आणि त्या सडा सारवणी रांगोल करत असताना वासुदेव कसा येऊन प्रबोधन गावकऱ्यांचं करत असा ते बघूया। तर आता बघणार आहोत आपण वासुदेव। आता समजलं ना, आज जलसंपदा विभागामध्ये जायचं। आपल्या गावाच्या जवळ आहे ना जलसंपदा विभाग,
आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, आणि वापर संस्था घेऊन आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. इकडे अण्णा, चालू द्या की हो. अण्णा इकडे. तुला काय तुमचं इथे अयो आलो असतो की मी आशीर्वाद घेण्यास. बघितलं, असे परप्रांतीयामधून लोक येतात आणि असे भोंदूगिरीच्या नांदी लागून सनी सगळे परप्रांतीय लोक आपल्या कोकणामध्ये येऊ लागले. आणि कोकणात आपले लोक काय करतात की त्यांना बटाईनं जमिनी देतात आणि हळूहळू हळूहळू असं जर होत राहिलं तर आपले लोक बटाईनं जमीन त्यांना देऊन टाकतील आणि आपल्याला एक दिवस हे कोकण सोडून मुंबई पुण्याला जाऊन पोट भरावं लागेल आणि कोकणाचे मालक हे लोक होतील. अयो आणि हे लोक असे कोकणाचे मालक होतील आणि एक दिवस इथं अधिराज्य गाजवतील. म्हणून सांगतो की आपण आता भोंदूगिरी आणि हे परप्रांतीगिरी हटाव आणि कोकण बचाव अशी मोहीम आपण राबूया. राबवणार की नाही? अयो चला. अयो सोडा की हो माझं. अयो कडी फुटन की. खातो कष्टाची भाकरी आम्ही जातीचं शेतकरी, खातो कष्टाची भाकरी आम्ही जातीचं शेतकरी, खातो कष्टाची भाकरी आम्ही जातीचं शेतकरी, खातो कष्टाची भाकरी. माझ्या ढवळ्याने पावल्याची ते सांगणार आहेत. कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, बरोबर? हो देवा. हा बरोबर आहे, बरोबर आहे. जा 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 जा, तुम्हाला सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन तिथं भेटेल. आणि दुसरी गोष्ट, काळजी करायचं काहीच कारण नाहीये, कारण तिथं जे अतुल कपोले सर आहेत ते एक देवदूतच आहेत. बरोबर आहे, बरोबर. तुम्हाला कुठलीही मदत लागली तर ते सगळ्या प्रकारची मदत तुम्हाला करतील. आणि जलसंपदा विभाग, अजून पाटबंधारे विभाग, हे जे विभाग आहेत हे विभाग नाहीत तर शेतकऱ्यांसाठी मंदिर आहे, मंदिर. एकदा जाऊन तिथं तुम्ही माथा टेकवा, तुमचे अडचणी सांगा, तुमच्या संकटांवर नक्कीच मात होणार. बरोबर आहे देवा, बरोबर आहे. आम्ही तिथंच चाललोय मग देवा. जनार्दनी पडू त्याच्या पाया, देवाली न होऊनी गबाई ग, देवाली न होऊनी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाजारात बैल नीट सांभाळून अरे ठेवत जा हा, ना. अरे ते- सगळं पीक खाल्लं मग या बायला नीट बांधून ठेवत जा त्याला. ते शेजारच्या गावात, ते शेजारच्या गावातला खोत आहे हा, ना, हा. तो तुमचा मित्र आहे म्हणे हा आहे ना. आणि त्याच्याकडे जमीन कमी आहे आणि उत्पन्न लय मोठं आहे. हा मग पण ते कसं काय आहे नेमकं ते आपल्याला जर विचारायला पाहिजे. मग त्याच्या तोंडून ऐकून आपण ते कसं पीक जास्त घेतात जायचं त्याच्या. येऊ विचारून येऊ आपण त्याला. हा? चला हा, चला चला. पाहिलं. मुळ्यावानी कडूतरी रंग गोरा गोरा, लिंबावानी कांती तुझी विटावानी होट, दंबाट्याचे गाल तुझे भेंडीवानी बोट, काळ जात मंडई तू मांडशील काय, अगरानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय. संस्था आपल्या दारी तुम्ही हो आणा, पाणी वापर संस्था तुम्ही दारी आपल्या आणा, योजना जलसंपदाची तुम्ही हो जाणून घ्या ना, योजना जलसंपदाची तुम्ही हो जाणून घ्या ना, योजना जलसंपदाची तुम्ही हो जाणून घ्या ना. एवढं भारी करतात आणि त्या लावणीच्या माध्यमातून आपण जर समाज प्रबोधन केलं, तुमची तिथं काही परिचय आहे का, ओळख वगैरे? परिचय तसा फारसा नाही पण असं ओळखतात. बरं आपण त्यांना डायरेक्ट जाऊन भेटूयात आणि हो. त्यांनाच विचारूयात. चला बरं. बिलकुल, चला चला.
बरोबर होता आहे. उत्तम व्यवसाय म्हणजे शेती. मी काय केलं, आमच्या चुंबळवाडीत 5 एकर शेतीच घेतली वा. आणि शेतीच करायला लागले. जेव्हा कार्यक्रम असते तेव्हा यांना घेऊन कार्यक्रमाला जाते आणि कार्यक्रम नसते तेव्हा यांना शेती करायला सांगते. हा साहेब तुम्हाला सांगतो मी 24 तास बाईच्या शेतातच पडेल राहतो आम्ही दोघं अच्छा पण. आता कसं आहे, आम्हाला पण शेतीत पाणी प्रश्न उद्भवला. मग आम्ही काय केलं, मी पाटबंधारे विभागात गेले. तिथले जे साहेब आहेत ना, इंजिनियर साहेब, त्यांनी मला पाणी वापर संस्थेचे फायदे सांगितले, ती कशी वापरायची ते सांगितलं. अहो मग मी पण माझ्या शेतात पाणी वापर संस्था आणली. बळकट करूनी दूर करूया प्रदूषण, एका पिकावर भिस्त न धरता, एका पिकावर भिस्त न धरता इतर पिके ही घ्या ना. अहो पाणी वापर संस्था तुम्ही गावी आपल्या आणा. परतीन आलिया जान जागर झालं एके चुकीन घेतलं रान तुफान काळ्या भुईच्या भेटीला आभाळ दिसानी भारल्या वाणी शिवार झाली